ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय 20वी ओवी सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वीची ओवी अशी, तरी गेली याची सेन करी, न पवता चाडन धरी, जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. काल आपण पाहिलं भगवान गोपाल कृष्ण संन्यासी कशाला म्हणतात आणि त्या माणसाची लक्षणं काय. कुठेही भगवंतानी बाह्य लक्षण सांगितलेलं नाही आहे. आंतरिक लक्षण संन्यासाचं कशाला म्हणतात हे असेल तर ते संन्यासी. मला आठवतं माझ्याबरोबर देसाई मोरे होते, कळंबरकर होते, आहेत ना कळंबरकर, अनिता कड, मी, 4 का 5 जण आम्ही किशोरजी व्यासना 2 वर्षापूर्वी उन्हाळ्यामध्ये पुण्याला भेटायला गेलो आणि इतके रंगले, दरवाजावर त्यांच्या थापा पडतायत. लोक येऊन बसलेत, मुंबईचे काय, कुठले काय, कुठले काय, आणि ते माझ्याशी चर्चा करतायत किती आनंदाने. शेवटी एक मुंबईचे येऊनच बसले मध्ये. ते म्हणाले, अहो, म्हणजे त्यांचं वाक्य असं आहे, एक तपस्वी जीवन माझ्या समोर आलेलं आहे. फार वर्षांतर आमची भेट होते, मला बोलू द्या. ह्या कपड्यावर जाऊ नका म्हणले, यांच्या एक तपस्वी जीवन आहे. आपल्याला कपडे असलं म्हणजे तपस्वी, कपडा असलं म्हणजे संन्यासी, असं आपल्याला एक वाटत असतं. पण भगवंतानी लक्षणं सांगितलेली आहेत. कशाला लक्षणं म्हणतात, काय म्हणतात, लक्षणं काय असतात. आणि लक्षणं अशी, संन्यासी तो असो की नसो, त्यांनी ड्रेस घातलेला असो की नसो, तो कर्मयोगी असेल तरी तो संन्यासी, जर हे लक्षणं त्याच्यामध्ये असतील तर. तो संसारी आहे का ब्रह्मचारी आहे हा विषय नाही आहे समोर. त्यांनी संन्यास घेतलाय का तथाकिती किंवा तो संसार करतोय हेही भगवंताच्या समोर नाही आहे. लक्षणाने युक्त असेल तो कोणी असो, तो संन्यासी. म्हणून महाराजा जनकांचं काल मी उदाहरण दिलं. भगवान शुकाचार्यासारख्याला उपदेश घेण्याकरिता महाराजा जनकाकडे जावं लागलं. संन्यस्त वृत्तीनं कसे ते राहत असतील. त्यावेळेस ते नृत्यांगणाचं नृत्य पाहतायत महाराजा जनक आणि रंगून गेलेले आहेत रंगसभेमध्ये, तरी ते संन्यासी आहेत. आता पुढची ओवी आपण घेऊ. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणि मी माझे ऐसी आठवण, काल पाहिला पण, भूतकाळात गेलेल्या गोष्टीची चिंतन करीत नाही, चिंता करीत नाही आणि दुःख व्यक्त करत नाही. नंबर 2, भविष्य काळाची चिंता नाही, आशा नाही आणि इच्छाही त्याच्या मनात येत नाही. काल डिटेल झालंय म्हणून आता घेत नाही परत विषय. आणि इतकं करून आपल्या हृदयामध्ये मेरू पर्वतासारखा अडीग, ज्याला कुठलेही सुख दुःखाचे झोत ज्याला दिगवू शकत नाहीत, हलवू शकत नाहीत, काही करू शकत नाही.
पुढे याच्या पुढची स्टेज. आणि मी माझे आईसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण. जोपर्यंत मी आहे आणि सगळे माझे आहे, त्याच वेळेस तिन्ही काळात माणूस रमतो. भूतकाळात, भविष्यकाळात आणि वर्तमान काळात. मला काही मिळू शकलो नाही मी म्हणून भूतकाळाचा शोक असतो, दुःख असतं. पण मला मिळालं नाही म्हणजे मी माझा एक कायम आहे. एक प्रकारे हा अहंकार आहे. मी ह्या शब्दाचं अस्तित्व वस्तूविषयी आणि व्यक्तीविषयीचं आस्था, प्रेम, हाच मीपणा आहे. मी आणि ही माझी लोक, हे माझं शरीर, माझी बुद्धी, माझं मन, माझे इंद्रिय. त्यानंतर हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, हे माझा बाप, ही माझी आई, हे माझे मित्र, हे माझे नातेवाईक. मी आणि माझे हे विसरलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचा भक्त व्हायचा असेल तर क्लायमॅक्स जो संन्यासाचा आहे, ड्रेसवर नाही, त्याच्या भावना कशा असल्या पाहिजेत आणि त्याला अनुभूती काय पाहिजे, भगवान सांगत चाललेले तिथे. मी माझी आईसे आठवण. आठव, आठवण देखील राहता कामा नये. याच्या वेळेस दोन प्रकारच्या स्टेजेस असतात. अध्यात्मात किती उंची जावी त्यावेळेस ही स्टेज येते, हे लक्षात घ्या. आणि व्यवहारामध्ये कोणती स्टेज पाहिजे, ज्यावेळेस ही स्थिती येते. अगोदर आध्यात्मिक स्टेज सांगतोय. साधनेला बसल्यानंतर ज्ञानधारणा मिळते आणि ज्ञानधारणा मिळाली गुरुकृपेने, ट्रान्समिट झाली, संक्रांत झाली. त्या धर्माच्या धारा वेगवान स्थितीमध्ये शरीरामध्ये प्रगटल्या. त्यानंतर ध्यान आणि त्यानंतर समाधी. ध्यानामध्ये स्वतःविषयीची जाणीव आहे, जाणीव असते. पण नंतर अशी स्थिती येते, अहंकार समाप्त होतो. अहंकार समाप्त होतो, याची खूण पूर्ण शरीर पॅरालिसिस सारखं होतं. योगाग्नी शरीरामध्ये प्रचंड असतो. आग आग आग, रोमारोमात, कणाकणात, रोमारोमात अग्नी प्रगट होतो. सर्व इंद्रियात अग्नी प्रगट होतो. आग आग आग, शरीर आग फेकतंय. आगीच्या ज्वाला उत्पन्न झाल्यात. त्याचा परिणाम वैराग्य, त्याचा परिणाम अहंकार लीन होतो. आग जशी जशी योगाग्नी वाढतो शरीरामध्ये, उष्णतेचा दाह वाढतो शरीरामध्ये. रोगी नाही, योगी. योगाग्नी जसा वाढतो साधनेमध्ये, तसतशी पॅरालिसिस सारखी स्थिती येते. सेन्सेशन जातं, जाणीव इंद्रियामधली जाते. म्हणून आपण चिमटा घेतला तरी इंद्रियाला कळू नये. हात उचलता येऊ नये, पाय उचलता येऊ नये. अनेकदा पहा, तुम्हाला अशी स्थिती येते. मला ज्ञानेश्वरीहून उठलं, साधना जरी नाही केली, ज्ञानेश्वरीहून उठलं तरी फार काळपर्यंत चालता येत नाही. नाही चालता येत. पाय बिलकुल साथ देत नाहीत, कारण त्याचा अहंकार जागा व्हायला खूपच वेळ घेतो.
म्हणून साधनेतून 2 किंवा 3 तासानंतर मला नाही चालता येत लवकर, अशी स्थिती तुम्हालाही काही लोकांना येऊ शकते, येत आहे, नाही चालता येत. अशी पॅरालिसिससारखी बॉडी झाली, त्याला वैराग्य म्हणतात. योगाग्नी, त्याचा परिणाम वैराग्य. ज्यावेळेस इंद्रियामध्ये वैराग्य आणि बुद्धीमध्ये विवेक जन्म घेतो, विरागी अवस्था, म्हणजे इंद्रियांना तुम्ही विसरले. कारण ज्यावेळेस तुम्हाला ती स्थिती येते, एक प्रकारे सविकल्प समाधीनंतरची स्टेज आहे, ब्रह्मसाक्षात्कारानंतरची स्टेज आहे. काही काही लोकांना थोडा थोडा स्लाईड्सचा अनुभव येत चालला आहे, त्यांच्या श्रद्धेमुळे येतोय त्यांनाही. तर अशी स्थिती येते की ज्यामध्ये पॅरालिसिससारखी बॉडी होते आणि हात देखील उचलत नाही, बोट देखील उचलत नाही, दगडासारखं शरीर होऊन बसतं. आणि आपल्याला ते इंद्रिय आहे की नाही याचीच शंका येते, की आपलं इंद्रिय आपण म्हणू तसं साथ देत नाही. हात उचलायचं म्हणलं तर उचलत नाही, इतकी पॅरालाइज बॉडी होते. अशी स्थिती आली की इंद्रियाला तुम्ही विसरले, लक्षात घ्या. त्यानंतर मन आणि बुद्धी शिल्लक राहते. आणि ज्यावेळेस प्राण ऊर्ध्व होऊन स्थिर होतो, वर जाऊन किंचित अशी फुरफुर कार्बन डायऑक्साईड सारखी होते, किंवा खूप प्राणांचा कोठा आत घेतला जातो आणि इतका कमी सुटतो की तुम्हाला तो प्राण हालतो की नाही हालतो ही स्थिती येत नाही, समजतच नाही तो प्राण बाहेर जातो की नाही. एकदम बोध अवस्था. त्यावेळेस मनाचे मनपण विरे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडी हृदया माझी. मन आत्मसागरामध्ये बुडी मारतं आणि इंद्रियांची पूर्ण जिरते. कशाचं काम शिल्लक आहे? विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे. इंद्रिय विषय विसरतात. जसं भगवान श्रीकृष्णाच्या बासुरीच्या निनादानी, वेणुवादनानी, गायणी तृणचारा चरू विसरली. गाई गवत खाण्याचं विसरल्या. हे पा, भूक न लागणं वेगळं आणि आपण जेवणच विसरणं वेगळं, 2 गोष्टी वेगळ्या आहेत. भूक लागत नाही म्हणून मी जेवत नाही, भूक लागली तरी मी जेवत नाही, किंवा भूक लागत नाही म्हणून जेवत नाही, दोन्ही स्थिती वेगळ्या आहेत. तसं भूकच लागली की नाही हेच समजत नाही आणि जेवायचं हेही विसरून गेलो. पहिल्यांदा विषय विसरावा लागतो, इंद्रिय आहेत हे विसरावं लागतं. मनाची घडी घडते, त्यावेळेस मनाचं चित्त बनतं आणि मनही विसरलं की मला मन आहे की नाही, मीच आहे की नाही हे विसरावं लागतं. आणि विसरल्या जातं, इतकं वैराग्य वाढतं. हे झालं साधना अवस्थामध्ये. आता येतं तुम्ही प्रपंचामध्ये वागताय त्यावेळेस कसं? त्यावेळेस साधनेचा पूर्ण इफेक्ट संसारात प्रपंचात वावरत असताना असतो. वावरत असताना श्वासांचे कोठे आतच जास्त जात आहेत आणि कर्म करत असताना देखील फार थोडे श्वास बाहेर येत आहेत, फार थोडे श्वास. आणि शांत मनस्थिती आहे, धीर गंभीर मनस्थिती आहे, जडत्व नाही आहे, प्रचंड योगाग्नी आहे.
श्वास स्थिर आहे आणि व्यवहार चाललेला आहे. त्याला कबीरांनी सहज समाधी म्हटलंय. समाधी न लावता व्यवहारामध्ये येणारी समाधी म्हणजे सहज समाधी. साधो सहज समाधी भली, बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तव आत आत सुख वाढे. मग सहजची योग घडे नाभ्यासिता, बाहेर युक्तीची मुद्रा पडे. बाहेर युक्ती सांगितल्या जाते श्रीगुरूकडून, त्यावेळेस प्राण ऊर्ध्व होतो. आत बाहेर युक्तीची मुद्रा पडे, मग आत सुख वाढे. मग आत आत सुख वाढे. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, मग सहजची योग घडे नाभ्यासिता. अभ्यास करावा लागत नाही, सहज. साधो सहज समाधी भली. कबीरांचं जन्मस्थान आम्ही पाहून आलो आणि कबीर जिथे राहत होते साधना भूमी, त्याचंही दर्शन घेऊन आलो. कसे राहत असतील देव जाणे. वेश्यांच्या आणि कसायांच्या गल्लीमध्ये कबीर राहत असत. काय चालत असतील, तरी समाधी भंग होत नाही. अरे आम्हाला सगळं द्या म्हणच लागत नाही. हे एकदम डोळे उघडण्यासारखे प्रसंग आहेत. काय संताला मिळालं या जगात, काय दिलं आम्ही त्यांना. स्वतःला विसरायचंय, अशी स्थिती व्यवहारामध्ये यायची की मी माझी ऐसी आठवण. आणि तिसरं भक्ती त्याच्यामध्ये आली पाहिजे. भक्तीमध्ये समाधी बोध अवस्थेमधला मी शिल्लक असतो, जाणीव शिल्लक असते. आणि भक्तियोग ज्यावेळेस प्रभूकडून मिळतो त्यावेळेस मी हा संपलेला असतो, तो उरतो. तो म्हणजे परमेश्वर. देह नुरे मी हा सरे, उरला उरे विठ्ठल. तुकारामांचं परफेक्ट ओवीमध्ये बसतंय. देह नुरे, देहाची जाणीव संपली, सेन्सेशन गेलंय. मी हा सरे, मी म्हणजे अहंकार, हा सरला म्हणजे वैराग्य उत्पन्न झाला पूर्ण इंद्रियात. मग काय उरलं? उरला उरे विठ्ठल. मी संपला, मी संपावा आणि तो उरावा. मी ब्रह्म व्हावं. लक्षात घ्या, परमात्मा उरावा आणि मी संपावा. नदी सागर व्हावी आणि नदीनं स्वतःचं अस्तित्व संपावं. हा भक्तियोग आहे. आणि हा भक्तियोग प्लस झाला तिथं शुकाचार्याला झालं नव्हतं, म्हणून महाराजा जनकाकडे जावं लागलं. मी माझे ऐसी आठवण. अरे महावीर आणि गौतम बुद्ध सगळं सुख सोडलं, सुख सोयी सोडल्या, महाराणी सोडली, पोरं सोडली, जंगलात निघून गेले. 12-12 वर्ष, 6-6 वर्ष आठवण देखील नाही. हो, आठवण नाही. त्यांची नाही, कोणाची नाही. आणि नंतरही नाही, नंतरही नाही. लक्षात घ्या किती क्लायमॅक्सची स्थिती. त्याला संन्याशी म्हणतात. मी माझी ऐसी आठवण. बोधिसत्व
गौतम बुद्धानंतर चीन ज्यांनी उभा केला ते म्हणजे बोधिसत्व. जसं काही कॅसेटमध्ये पूर्वी मी बोधिसत्वाविषयी बोललेलो आहे की बोधिसत्व चीनला का गेले हिंदुस्थान सोडून, हा विषय मांडला होता. ज्यांनी चीन उभा केला ते बोधिसत्व गेले. तिथला महाराज बोधिसत्व म्हणाले म्हणून खूप दानशूर झाला. धर्मशाळा बांधल्या, मंदिरं बांधली, पानपोई काढल्या, काय त्या काळात तथाकथित हॉस्पिटल असतील ते काढले, रोग्यांची शुश्रूषा करणारे आले शान बोधिसत्वाकडे. महाराज हे सगळं मी केलंय, आता मी स्वर्गात जाईन ना, लक्षात घ्या. ते म्हणाले नरकात जाशील, नरकात. इतकं त्याला वाईट वाटलं, मी नरकात जाईल, ही मी का माझ्यासाठी केलंय का. ते म्हणे हेतू काय पाहिला जातो भगवंताच्या दालनामध्ये. मी आणि माझं शिल्लक आहे ना, तुझं मी केलं आणि मला स्वर्ग पाहिजे, या दोन गोष्टी शिल्लक आहे. तुला नरकातच दरवाजे उघडे आहेत, तू नाही जाणार स्वर्गात. आठवणही राहू नये रे, आठवणही राहू नये. बोधिसत्वांचं वाक्य. मी माझी आईसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. विसरून जायचं, स्वतःला विसरायचं. जगाला तर विसरायचं विचार, स्वतःला विसरायचं. पण स्वतःला विसरत असताना म्हणजे बेशुद्धी नाही आहे. भगवंत अखंडित समोर असावा, त्याच वेळेस तुम्ही स्वतःला विसराल. आम्हाला संसार का आठवतो? आम्हाला ईश्वर आठवत नाही म्हणून. मुलं बाळ का आठवतात? आम्हाला ईश्वर आठवत नाहीत म्हणून. गुरुही आठवत नाही, ईश्वरही आठवत नाही. आणि आम्हाला त्याच वेळेस ही माणसं आठवतात ज्यावेळेस संसारात एखादी घटना दुःखाची होते किंवा आवश्यकता असते. आवश्यकता असते काही गोष्टी मिळवण्याची किंवा दुःखाची घटना घडते, त्याच वेळेस ही दोघं आठवतात. तो संसारी आहे. अहंकार संपला नव्हे, माझी जाणीवही संपली. जाणीवही संपली पाहिजे. आणि मी माझं अंत सगळं संपलं की ईश्वरच उरावा, आपणच ईश्वर व्हावं. लक्षात घ्या. देह नुरे मिहा आठवरे, देह नुरे मिहा सरे, उरला उरे विठ्ठल. संबंधांगामध्ये विठ्ठल व्हावा. देह देवाचं मंदिर व्हावं, मन देव मन व्हावं, बुद्धी देव बुद्धी व्हावी, आत्मा हृदयामध्ये प्रतिष्ठापित व्हावा. अशा रीतीनं भगवंत हे शरीर भगवतमय व्हावं. तितकं परिशुद्ध. त्यावेळेस अशी आठवण होते की प्रभू उरावा. गोपिकांना स्वतःची आठवण नाही राहिली, तो रात्रंदिवस प्रभू आठवतोय, प्रभू आठवतोय. त्या संन्यासिनी झाल्या. म्हणजे काय ड्रेस नाही बदलले बरं, संसार नाही सोडला. संन्यासिनी म्हणजे स्वतःला विसरणं आणि भगवंताला आठवणं, याला संन्यासी म्हणतात. ड्रेस घालणं म्हणजे किंवा बायको सोडणं नव्हे, किंवा ब्रह्मचारी असणं म्हणजे संन्यासी नव्हे, किंवा टक्कल केलं म्हणजे संन्यासी नव्हे, ड्रेस घातला भगवा म्हणजे संन्यासी नव्हे. तुकारामांचा अभंग आहे तुमच्याजवळ की संत कोणाला म्हणू नये किंवा संन्यासी कोणाला म्हणू नये. आणि मी माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण,
पार्था तो संन्यासी जाण, निरंतर अखंडित संन्यासी जर व्हायचं असेल, समजा संन्यासी झाला आणि त्याला संसारातले माणसं आठवायलेत, त्याला आपले सगळं भक्त आठवायलेत, प्रभूचं आठवत नाही आहे, त्याला उभे केलेले सगळं आठवायले, निरंतर संन्यासी नाही आहे तो, संसारी आहे, बिलकुल संसारी. पार्था तो संन्यासी जन, निरंतर, निरंतर म्हणजे अखंडित, अखंडित संन्यासी. जो म्हणे ऐसा झाला, संगीत तोची सांडिला, मनोनी सुखे सुख पावला अखंडित. जो म्हणे ऐसा झाला, जो योगी प्राण संगे मनाने असा अचल झाला आहे. ह्या माणसाची बुद्धी स्वतः भगवंत हिरावून घेतो, स्वतःची बुद्धी देतो, म्हणून देवबुद्धी. परमेश्वर स्वतःचं मन त्याला देतो, त्याचं मन चोरून नेतो. हरिने माझे हरिले चित्त, भगवंतानी गोपिकांचं चित्त चोरून नेलं, मानवी चित्त चोरून दिलं. आणि कोणतं चित्त दिलं? स्वतःचं. भगवान स्वतःची आठवण करीत नाही बरं का, भक्तासाठी रडतो, भक्ताची आठवण करतो. हे भगवंत चित्त आहे. जो म्हणे ऐसा झाला, जो योगी प्राण संगे मनाने असा अचल झाला आहे, विषयाने त्याची संगती सोडली आहे, विषय ध्यान नाही म्हणून संग बंद झाला, अर्थात असंग स्थिती आली, मनबुद्धी अहंकार सहकृत प्राण शक्ती आत्म्यात लीन झालेली आहे, म्हणून आत्मसुखाने अखंडित सुख पावला आहे. पण तुकारामांचं उदाहरण येतं ना, एक पाहुणा आला तुकारामांच्या घरी, 18 विश्व दारिद्र्य, भाजी भाकरी माऊलीने केली, जिजामातोश्रीनी वाढली, पाहुण्यांना वरण वाढलं, त्याच्यात मीठच नव्हतं. तुकारामांना सांगितलं, तुकाराम आपले बस जेवायला लागले. कसं झालं जिजामातोश्री विचारतात. वा वा बेस्ट. आता याने खायला सुरुवात झाली, मीठ नाही. आता तुकारामांचं दारिद्र्य पाहिल्यावर त्याला वाटलं बहुतेक मीठ नसावं घरात, मागायला गेलं आणि पंचायत झाली तर अडचण येते ना. तोही म्हणला काही नाही, काय छान झालंय, कारण त्याला वाटलं मालकच बोल ना, आपण कसं काय बोलावं, बहुतेक मीठ नसेलच. तोही छान झालं म्हणला, कस तरी खायला लागला. जिजाबाई जेवायला बसल्या आणि पाहिलं तर मीठच नाही. काय अगोदर तर ती भयानक बाई सूर्यमुखी, आणि जी चिडली, तुकारामावरच वर्षाव केला तिनं शिव्यांचा. समजत नाही तुम्हाला, अक्कल नाही. आणि पाहुण्याला म्हणे तुम्हालाही समजत नाही मीठ मागायचं, तसंच खाल्लं. त्याने मला वाटलं तुमच्या इथं मीठच नाही, कारण हे मागत नाहीत. नवऱ्याला म्हणले तुम्ही का मागितलं नाही? त्यांनी सांगितलं ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. अरे भावच नाही, मीठ आहे की नाही कोणाला जाणीवे. जाणीवा संपल्या, रसस्त्राव संपले, प्रभूच रस झाला. ब्रह्मरस घेऊ काढा, वरणरस नाही. आणि जो ब्रह्मरसाचं त्या वरणरसातून ब्रह्मरस सेवन करतो त्याला कुठल्या जाणीवा शिल्लक आहेत. ब्रह्मरस घेऊ काढा, तेने पिडा वारेल, तेने पिडा वारेल, तेने पिडा वारेल. ब्रह्मरस घेऊ काढा.
ब्रह्मरसाचे ओगरणे केले अर्जुना लागी नारायणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवान श्रीकृष्णाने ब्रह्मरसाचं ताट जेवण्याकरिता अर्जुनाला दिलंय. त्याच वेळेस आम्ही अवचित पाहुणे पातलो. आम्ही टेलिव्हिजन सेट माझा सुरू झाला त्यावेळेस मी सुरू केलं की ज्यावेळेस ब्रह्मरसाचं ताट अर्जुनाकरता वाढलंय आणि मी पाहुणा म्हणून उपस्थित झालो. काय माऊलींचं भाग्य आहे. सीन सगळा माऊलींनी प्रत्यक्ष पाहिला. ब्रह्मरसाचे ओगरणे केले अर्जुना लागी नारायणे. तेथ अवचित पाहुणे पातलो आम्ही. आम्ही पाहुणे म्हणून पाडलो. अरे होय, मी पण ब्रह्मरस सेवन केला. भगवान श्रीकृष्णाचे वाक्य ऐकत असताना माऊलीला किती प्रचंड अनुभव आले असतील. त्यावेळी माझ्यासारख्याचं ऐकत असताना तुम्हाला येतं भगवंताची काय वाक सुद्धा ऐकली असेल भगवान ज्ञानेश्वरांनी. इकडे भगवान व्यास ऐकतायत, संजय ऐकतोय आणि तिसऱ्या नंबरमध्ये फक्त आमची माऊली ऐकतायत. तिघांना जे भाग्य मिळालं नाही कोणाला मिळालं. स्वतःच्या मुखातून होय मी पाहुणा म्हणून गेलोय. कसा ऐकला असेल, पिक्चर कसा पाहिला असेल सीन. आपण तर आपली व्हिडिओ कॅसेट सुरू झाली की आळंदीला झोप घ्यायला सुरुवात करतो, ज्ञानेश्वरीतही झोपायला सुरुवात करतो. काय ज्ञानेश्वरांचं भाग्य असेल. त्यावेळेस सगळ्यांनी आरती गायली, ब्रह्मादिकांनी आरती गायली. जो म्हणे ऐसा झाला संगीतोची सांडिला, म्हणोनी सुखे सुख पावला अखंडित. जो योगी प्राणसंगे मनाने असा अचल झाला, विषयाने त्यांची संगती सोडली आहे, म्हणून आत्मसुखाने अखंडित सुख पावला आहे. विषय सुखाने नाही. विषय विसरल्यानंतर काय करणार विषय सांगा. आत्मसुख ज्याला मिळालं ते विषय सुखाला डुंकूनही पाहत नाहीत. विषय सुखाला डुंकून पाहत नाहीत, गरज नाही पाहण्याची. आणि आम्ही विषय सुखाकरता परमेश्वराकरता आराधना करतो. चुक बरोबर हे पहा. आम्हाला विषय पाहिजेत म्हणून मंत्र पाहिजेत, आम्हाला विषय पाहिजेत म्हणून आम्हाला साधना पाहिजे, आम्हाला विषयांचा उपभोग पाहिजे, पैसा पाहिजे, अडका पाहिजे, धनधान्य संपत्ती पाहिजे म्हणून भगवंताचा उपयोग आहे. कुठे बसतं याच्यात सांगा. कुठे बसतं. जे प्रचलित सध्याचे मार्ग सांगितले जातात किती चूक आहेत हे स्पष्ट करत चाललोय. किती चूक आहेत. मनोनी सुखे सुख पावला अखंडित. सुखे सुख पावला, आत्मसुखाने सुखी व्हावं, विषय सुखाने नाही. काय मिळालं ज्ञानेश्वराला? जेवायला तरी कितीदा मिळाला असेल माहीत नाही, पण कुठेतरी 9,000 ओव्यात एखादी ओवी आहे की मला त्रास दिला. आत्मसुखी जे पहुडलेत त्यांना कुठलीच चिंता नाही. त्याला म्हणतात संन्यासी. आता ग्रहादिक आगवे ते काही न लगे त्यजावे. ऐका, कुठे संन्यास? सध्या संन्यासाश्रम वर्ज्य आहे. मनातल्या कामविकारांच्या लहरी आणि भावना जात नाहीत, दाबल्या जातात, त्याच्या रिॲक्शन्स होतात. क्रोधांच्या विकारांच्या भावना दबत नाहीत. ते साधन यांच्याकडे नाही, ती साधनाही नाही.
आणि आत्मप्रताडना आहे, आणि तो आत्मघात म्हटला जातो. ती हिंसा आहे, अहिंसा नाही. स्वतःच्या मनाला हिंसक रीतीने दाबणं ही देखील हिंसा आहे, कुठली अहिंसा. आता ग्रहादिक अघवे, अशी स्थिती झाली असेल तर घर सोडायचं नाही, संसार सोडायचा नाही. आणि म्हणून गौतम बुद्धाला ज्यावेळेस भगवान गौतम बुद्ध पूर्ण झाले आणि प्रचाराला लागले, भगवान इंद्राने आज्ञा केली, देवी देवतांनी आज्ञा केली, निघाले प्रचाराला. आणि स्वतःच्या घरी आले. महाराणी यशोधरा, मुलगा राहुल पळत आला. यशोधरेने पाहिलं एक संन्यासी राजबिंडा चेहरा, अति तेजस्वी, पाची देहातून आत्मप्रकाश फुटावा असं सामर्थ्य, आणि असा दिव्य प्रकाश निघतोय अंगातनं. घरापुढे आला भिक्षा मागायला. महाराणी बाहेर आली. ओळखलं की आपल्या पतीसारखा दिसताय, नवे पतीच आहेत. तिनं विचारलं यशोधरेनी, मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही माझे पती आहात? तो म्हणे होय, मी तोच आहे. पण शांत आहेत, काही बोलले नाहीत. तिनं सांगितलं, तुम्ही पळून का गेलात सांगा. मी क्षत्रिय कन्या आहे, बुजदिल घराण्याची नाही. तुम्ही जर म्हणाले असते की मला संन्यास घ्यायचा किंवा योगी व्हायचं आहे, मला विचारून तर पाहायचं होतं, मी परवानगी दिली असती की नाही. मला आणि राहुलला कोणाच्या भरोशावर सोडून तुम्ही पळून गेले. गप्प बसले. उत्तर नव्हतं ना जवळ. पुन्हा त्याने दुसरा प्रश्न केला, जे तुम्हाला मिळालंय ते अचीव झालं, मिळालं, ज्याच्याकरता गेले? ते म्हणाले हो. तिसरा प्रश्न ती करते महाराणी, की जे तुम्हाला तिथे मिळालं ते राजवाड्यात जंगलात मिळण्यापेक्षा ह्या राजवाड्यामध्ये तुम्ही महलामध्ये जरी साधना केली असती तर मिळालं नसतं का? ते म्हणे मिळालं असतं. मग का गेले? ते म्हणाले त्यावेळेस सांगणारा कोणी नव्हता की राजमहालातही हे मिळू शकतं. लक्षात घ्या गौतम बुद्धांचे वाक्य. संसार सोडलाच पाहिजे म्हणजे मिळतं असं नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी उभी टाकली, मागे आपण घेतली, जयाचे ऐहिक धड नाही. याचा अर्थ सगळ्यांनी उचलला की संसारच करायचा आणि परमार्थ सोडायचा, मेन संसार असं नाही. संसार सोडायचा नाही याचा अर्थ परमात्मा सोडून द्यायचा आणि संसार धरायचा असा नाही. आपण तोच घेतला. कुठं सांगितलं माऊलींनी संसार सोडा म्हणून आम्ही संसार धरला, त्याला सोडून दिलं. मात्र मला धरल्यानंतर संसार सोडू नका असा अर्थ आहे, पण संसार करत असताना मला सोडून द्या असा अर्थ नाही. लोकांनी किती चुकीचे अर्थ घेतलेत कुठल्याही याच्यात. आणि म्हणून आता ग्रहादिक अघवे, ग्रह त्याग करायची गरज नाही. हे पहा, मनात संसार असू देऊ नका, संसारात तुम्ही राहा. लक्षात घ्या, संसारात तुम्ही राहा पण मनात संसार असू देऊ नका. आपलं कसं आहे,
देवाच्या मंदिरात आपण जाऊन बसतो, पण मनात संसार असतो. ज्ञानेश्वरींच्या साधनेत आपण जाऊन बसतो, ज्ञानेश्वरीमध्ये जाऊन बसतो, आमच्या डोक्यात फार विषय कमी घुसतो. त्याचं कारण मनात संसार आहे. देवाच्या देवळात जाऊन जर मनात संसार उद्भवत असेल तर तुम्ही संसारी आहात. पण संसारात राहून दुकानदारी करून नोकरी करत असताना जर देव आठवत असेल तर तुम्ही देवळात आहात. लक्षात घ्या काय म्हटलं, तुम्ही देवळात आहात. म्हणून ग्रहाधिक त्यागायची गरज नाही. अरे सगळे संन्यासी झाले तर प्रजा बंद होईल ना. या बायांना काय करायचं मग? पुढच्या पिढ्या कशा घडतील? आता खरं म्हणजे काही लोकांनी, त्या काळातली पद्धती अशी होती की काही लोकांनी प्रचंड साधना करावी आणि समाजाला, शिष्यांना बळ द्यावं आणि त्यांना तयार करावं. आणि त्यांचं योगक्षेम राजे लोकांनी, शिष्यांनी चालवावा, असा प्रघात होता, दंडक होता. म्हणून ऋषीमुनींचे आश्रम निर्माण झाले. पण नंतर पद्धतीच बदलली. आता नंतर जे ऋषीमुनी तयार झाले, संन्यासी झाले, ट्रॅडिशनल संन्यासी, ते संसारीच आहेत, काही नाही. ड्रेस फक्त आहे त्यांच्या अंगावर, त्यांच्या इतका संसारी कोणी नाही. आता ग्रहाधिक अघवे ते काही न लगे त्यजावे. त्यजू नका. तुकारामांनी संसार त्यागला नाही, तुळशीदासांनी संसार त्यागला नाही, अनेक लोकांनी संसार केले. महाराजा जनकानं तर राज्य केलं. प्रभू रामचंद्रांनी 11,000 वर्ष राज्य केलंय. लक्षात घ्या, 11,000 वर्ष प्रभू रामचंद्रांनी 11,000 वर्ष. प्रल्हादांनी 11,000 वर्ष राज्य केलंय. एकापेक्षा आहे. काय प्रजा असेल. आपणही असुत बरं का त्या काळात, असं समजू नका. आम्ही देखील अनंत काळात करोडो करोडो आमचे जन्म झालेत. होऊ शकतं आपण स्वर्गातही गेलेलो असू, अनेक लोकात आपण गेलेलो असू. सगळ्या काळामध्ये आपण होतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. अनेक गुरु मिळाले असतील, त्याच्यात काही सिद्धही मिळाले असतील, पण त्यांची आम्ही वाटच लावली. इथपर्यंत आलोत म्हणजे आम्ही त्यांची वाट लावली. आम्हाला जसा संसार करायचा केला आणि त्यांची काय वाट लावायची ती लावून दिली. त्याही काळात आम्ही वाटा लावल्या. आम्ही मामुली नाही तर जंत झालोत, आम्ही संतही झालोत. पण ह्या स्थितीत आहोत म्हणजे याचा अर्थ आम्ही सगळ्यांच्या वाटा लावल्या. आम्ही त्यांना मानलं. हमने भगवान को माना, हमने संतों को माना, मगर उनका कहा नहीं माना. त्यांचं नाही ऐकलं आम्ही. आहेत ना आमच्या श्रद्धा. काही काही लोक म्हणतात, तुम्हाला काय माहीत आमच्या उगीच श्रद्धा आहे का? आमच्या श्रद्धा आहेत. ऐकलं किती तुम्ही? आताच रोहिणी कटारी अशी गाडीत येत आहे तसंच विषय झाला. नेमकं आताच ती म्हणे आमच्या श्रद्धा आहेत ना. म्हणलं हो आहेत ना. किती किती आठव असतो. आम्ही श्रद्धा नाही ठेवल्या, त्याच काळात पूर्ण झालो असतो. आणि आज जर अशा स्थितीत आहोत, आम्ही कोण? आम्ही काय केलं मागे? सगळ्यांची वासलत रावडी. रामालाही आम्ही पाहिलंय, कृष्णालाही आम्ही पाहिलंय. कुठल्या रूपात मला माहिती नाही, पाहिलंय आम्ही. म्हणून त्याच्यावर लागत नाही.
आता ग्रहादिक अगवे ते काही न लगे त्यजावे जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून प्राण मन बुद्धीला अखंड आत्मसिद्धी आल्यानंतर घर मुले बाळे व्यवहारादी सर्वांचा त्याग करण्याची काही आवश्यकता नाही, कारण त्याची आसक्ती घेणारे जे मन ते आपोआप किंवा स्वभावतः असंग झाले आहे. आसक्ती संपली पाहिजे संसारातली, संसार संपू नका. अटॅचमेंट्स सगळ्यात कठीण गोष्ट आहे पाहिजे. त्याचा अर्थ लोकांना अजून उमगला नाही. प्रेम संपू नका नाही म्हटलंय. काही साधू असे वागले ज्यांनी अर्थ वेगळे काढले. अनेक लोक संन्याशी झाले सगळ्या धर्मात, जैनांपासून बौद्धांपर्यंत, वैदिकांपासून ख्रिश्चनांपर्यंत संन्याशी झाले. पण 3-4 प्रकारचे लोक आहेत ते. काहींना संसार जमला नाही, संसाराच्या भीतीने संन्याशी झाले. काहींना फ्रस्ट्रेशन आलं, दुःख झालंय जीवनात म्हणून संन्याशी झाले. भगवंताचं प्रेम फार उफाळून आलं म्हणून संन्याशी झाले क्वचित, नगण्य आहेत, नाहीत. आणि ते बाजारातच येत नाहीत. जे भगवंताच्या प्रेमाने उफाळले असतील ते तुम्हाला मार्केटमध्ये प्रचार करताना दिसणार नाही. काही संबंध नाही त्यांचा मार्केटमध्ये येण्याचा. काय म्हटलंय? आसक्ती घेणारे मन. आसक्ती संपवा. मुलं संपू नका, संसार संपू नका, काम संपू नका, पैसा संपू नका, काही संपू नका. फक्त आसक्ती सोडा. आसक्ती भगवंताची पाहिजे. आपल्याला व्यक्तीची, विषयांची आणि वस्तूची आसक्ती आहे म्हणून भगवंत पाहिजे आपल्याला. आपल्याला भगवंत कशाकरता पाहिजे? भगवंताची आवश्यकता आसक्तीसाठी नाही आहे. आम्हाला विषयांची आसक्ती आहे म्हणून भगवंत पाहिजे, व्यक्तीची आसक्ती आहे म्हणून भगवंत पाहिजे, आणि वस्तूची आसक्ती आहे म्हणून भगवंत पाहिजे, संसाराची आसक्ती आहे म्हणून भगवंत पाहिजे. भगवंतासाठी संसार सोडायला तयार नाहीत, वेळ द्यायला तयार नाहीत. लक्षात घ्या. शरीर द्यायला तयार नाहीत, तन मन धन द्यायला तयार नाहीत. भगवंतासाठी नाही. त्यांनी द्यावं आम्ही घ्यावं, आम्ही द्यावं त्यांनी घ्यावं हा भाव नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे आम्ही द्यावं त्यांनी घ्यावं, आणि आपला भाव त्यांनी द्यावं आम्ही घ्यावं. त्याला काय करायचं हो? द्वारकाधीशाला आम्हाला भिक्कारी ठेवले, त्याने आम्हाला त्याच्यासारखं करावं. वा, भीक मागे ऑल. भिकारी सारी दुनिया, राम एक देवता, भिकारी सारी दुनिया. मागे कटोरा घेऊन चाललेच. आपली भक्ती म्हणजे कटोराची भक्ती. मागत फिरायलो. काय चाललं होतं? आसक्ती सोडा. संसाराची प्रीती असू द्या, प्रीती, आसक्ती नाही. प्रेम असू द्या. आता कसं करावं लागेल मग? लक्षात घ्या. आसक्ती कशाला म्हणतात? विषय, वस्तू आणि व्यक्ती हेच आठवतात, त्यावेळेस भगवंत आठवत नाही. त्याला म्हणतात विषयासक्ती. पोरगा आठवतं, पोरगी आठवते, नवरा आठवतोय, गेला गावाला आठवायला. ज्या वेळेस आणि विषय आठवायले, भूक लागली, चांगलं लॉज होतं, तिथं खाल्लं असतं बरं झालं असतं, 5 स्टार. विषय आठवायलेत, आणि विषय आठवत असताना भगवंत आठवत नाही. त्याला म्हणतात विषयासक्त.
विषयाचे ध्यान विषयावरी मन, ब्रह्म सनातन तया कैचे. तुकाराम. विषयांचे ध्यान विषयावरी मन. विषयांचे ध्यान विषयावरी मन, विषयाचे ध्यान विषयावरी मन, ब्रह्म सनातन तया कैचे. त्याच्या बापाला ब्रह्म शब्द सोडला तर मिळूच शकत नाही. कामी क्रोधी लालची इनसे न भक्ती होय. कामी, काम विकार, नेहमी बायकोच्या पदराच्या मागे असतो हा. बायको पाहिजे, बायकोला सोडूच शकत नाही. परमेश्वर सुटला चालेल, तिनं लात मारली तरी सोडित नाही. कामी क्रोधी लालची, लालची विषयासक्त, इनसे न भक्ती होय. कबीर म्हणतात, भक्ती करे कोई सूरमा, जाती वर्ण कुल खोय. भक्ती तोच करू शकतो जो जातीला विचारला, कुळाला विचारला. कोणा नाठवे हा कोण कुळ याती. आपलं अस्तित्व जो विसरतो, जात विसरतो, धर्म विसरतो, अस्तित्व विसरतो, कुळ विसरतो, पद विसरतो. जाती वर्ण कुल खोय. मी कुठल्या वर्णाचा आहे, मी क्षत्रिय की ब्राह्मण आहे, विसरतोय. त्याला मिळतं. कामी क्रोधी लालचील नाही. विषयासक्त माणूस कामी असतो, विषयासक्त माणूस क्रोधी असतो, विषयासक्त माणूस लालची असतो. लक्षात घ्या. केव्हाही हा गडगडतो शकतो. किती उंच जाऊ द्या खाली पडतो, किती उंच जाऊ द्या हा खाली कोसळतो इमिजिएट. म्हणून काय म्हटलंय, संसारात राहा पण मन परमार्थामध्ये अखंड असलं पाहिजे. शरीर संसारात ठेवा, मन परमार्थात ठेवा. आपलं मन संसारात असतो, शरीर परमार्थात असतं. जाऊन बसतात भागवताच्या ठिकाणी, मन असतो दुकानावर, नोकरीवर, कुठेही. जाऊन बसतात देव मंदिरात, मन असतं दुसरीकडे. अनेकांचं तर मन जोड्याजवळच असतं. आपले बुट बाहेर सोडले होते काय होतं, देवाच्या बाजूला आपले बुट दिसायला लागतात, चपला. इमिजिएट ॲक्शन. अतग्रहादिक अगवे ते काही न लगे त्यजावे, जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून. म्हणून राजा जनकांचं उदाहरण दिलं की जळत असताना मिथिला नगरी, महाराज म्हणतायत अरे ज्याची तो जाळेल, मला काय करायचं, त्याला जाळायचे असेल जाळून टाकेल, मी कोण. जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून. आपोआप असंगता आलेली आहे, मन रमत नाही. माझा प्रभू पाहिजे, माझा प्रभू पाहिजे. तुकारामांची स्थिती कशी झाली होती. कन्या सासुरासी जाये, मागे परतोणी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा. चुकलिया माये बाळ हुरुहुरु पाहे. अरे त्या उरसामध्ये, त्या यात्रेमध्ये जो मुलगा इतका रमत होता, आई हे घेऊन दे, ते घेऊन दे, ते घेऊन दे, आणि ज्यावेळेस माता
मातेपासनं बाळ विभक्त होतं आणि आता दुसरी मावशी आलेली आहे, सुंदर आहे दिसायला, ती एक एक वस्तू घेऊन देते, हा टाकून देतो, चुकलिया माये, मला माझी आई पाहिजे. म्हणून संसारात वागत असताना माझा प्रभू याच्यात आहे का, तर ही वस्तू माझी. भगवान रामचंद्र प्रभूंना राज्याभिषेक झाला. नळ नीळ जांबुवंत सगळी माणसं ही जांबुवंत, किष्किंधा नगरीचे सगळे सम्राट, लंकेचे सम्राट बिभीषण ते देखील होते. भगवंतांनी सगळ्याला मनसोक्त घ्या मागा म्हणून सांगितलं. प्रत्येकाला जरीचे वस्त्र, काय काय आभूषण, रत्न भांडार सगळं दिलं. हनुमंत खिन्न रीतीने उभा होता. हनुमंताला बोलवलं, हनुमंता माग, तू फार सेवा केलीस रे, तुझ्या इतकं कोणी नाही. आणि प्रभूंचे वाक्य आहेत, भरतभाई कपीसे उरीन हम नाही. कपी म्हणजे हनुमंत, की भरता मी हनुमंताचं ऋण फेडूच शकत नाही. भगवंत देखील ऋणी किती होतो, मी नाही फेडू शकणार हनुमंताचं ऋण, सगळ्याचं फेडू शकेल पण हनुमंताचं नाही. म्हणून तुकारामांनी म्हटलंय हनुमंताला, भक्ती तू शिकव. तुकाराम कोणालाही शरण नाही गेले बरं का. शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. आम्हाला दाखवा ना हनुमंता, तू कशी भक्ती केलीस रे, की भगवंत ऋण देखील फेडू शकत नाही म्हणतो आणि काही नको म्हणतो. शेवटी स्वतःच्या गळ्यातला कंठा काढला रत्नजडीत आणि फेकला हनुमंताच्या गळ्यात. हनुमंताने गळ्यात ठेवलं आणि झाडावर जाऊन बसले आणि कडो कडो ते रत्न फोडायलेत, असं पाहिलेत आणि फेकायले. सांगितलं ना ऑल CID की तुमच्या रत्नांचा पार चुरा करायलेत म्हणले हनुमान. म्हणले लाखो करोडो रुपयाचं एक एक रत्न आहे आणि हा कडकन दाताने फोडायला, पाहायला आणि फेकायला, त्याला किंमत नाही म्हणले. आपण दिल्याचं तो नास्तिक माणूस झालाय. तुम्ही दिल्यानंतर किती जपून ठेवावं त्याने, आणि तो फोडून फेकायला. बोलवा म्हणले त्याला, दरबारात बोलवलं. राम म्हणतात, हनुमंता, सीताई म्हणते, अरे रामाच्या गळ्यातला कंठ होता आणि तुम्ही फेकून देता म्हणजे फोडून. ते म्हणे मी त्याच्यात राम आहे का पाहतो. हिरा फोडतो, त्याच्यात राम आहे का पाहतो, त्याच्यात राम नाही, मी फेकून देतो. ज्याच्यात राम नाही ते हराम आहे. दॅट इज भक्ती. संसारामध्ये राम दिसला पाहिजे. हर नारी देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, हे दिसलं पाहिजे. हर नारी देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. लक्षात घ्या, अशी स्थिती झाली पाहिजे तर संसार बाधत नाही, की प्रत्येक याच्यात देव आहे. देवाच्या देवळात जायची गरज नाही. म्हणून नानींचं वाक्य आहे पहा कालच्या याच्यात, बाप्पासाहेब म्हणायचे कशाला जातेस तू देवळात, रोज काय मंदिरात जाऊन. त्याचा अर्थ असा होता, ज्ञानेश्वर हृदयात असू दे. आणि समाधी स्थानातच जर ज्ञानेश्वर ज्यांच्या अखंडित असेल तर ते वर नाही जाऊ शकणार. मी नेहमी म्हणत असतो. काही लोकांना वाटतं मी नास्तिक, आमच्या धर्मपत्नीला वाटतं बहुतेक मी नास्तिकच. नाही, देव नाही देवळात. देवळात ज्ञानेश्वर जर असते ना, देवळात आहेत पण तुमच्या घरातही ज्ञानेश्वर आहे, तुमच्या हृदयात ज्ञानेश्वर आहे, सगळीकडे ज्ञानेश्वर आहे. कणाकणात ज्ञानेश्वर दिसू द्या. गरज नाही तुम्हाला देवळात जाण्याची. तोपर्यंत देवळात जा
म्हणजे जाऊ नये असं नाही, एक विशेष स्थान आहे म्हणून गेलंही पाहिजे. समाधी स्थान आहे ते. पण तिथेच ज्ञानेश्वर आहेत आणि दुसरीकडे कुठे नाही, हा भाव घातक ठरणार आहे. हा घातक ठरणार. म्हणून प्रत्येक संसाराचं विषय सगळीकडे भगवंत दिसला पाहिजे.